महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर लागलेला आहे. शिवसेना पक्ष कोणाचा, व्हीप कोणाचा लागू होणार, कोणता गट अपात्र ठरणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अखेर मिळालेली आहेत. पण आपण सगळे एक्सपेक्ट करत होतो की कोणता तरी एक गट अपात्र ठरेल. पण मग नार्वेकरांनी कोणालाच अपात्र न करण्याची किमया कशी साधली आहे? आणि ज्याची सर्वाधिक चर्चा झाली तो व्हीप असतो तरी काय? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. इंग्रजीत व्हीपचा अर्थ चाबूक असा होतो. आपण चाबूक केव्हा चालवतो? तर जेव्हा एखाद्याला वटणीवर आणायचं असतं तेव्हाच. तसंच पक्षातील सदस्य पक्षाच्या आदेशाविरोधात सभागृहात मतदान करू नयेत म्हणून पक्ष व्हीप बजावतात. व्हीपची संकल्पना आपण ब्रिटिशांकडून घेतलेली आहे. याचा वापर फ्लोअर मॅनेजमेंटसाठी केला जातो. पक्षात होणारी फाटाफूट रोखण्यासाठी व्हीपची निर्मिती करण्यात आली आहे. व्हीप जारी करण्यासाठी राजकीय पक्ष सभागृहातील एका सदस्याची नियुक्ती करतात. या सदस्याला चीफ व्हीप म्हटले जातं. आता हे व्हीप 3 प्रकारचे असतात. पहिला व्हीप असतो वन लाईन व्हीप. यामध्ये सदस्यांना मतदानाबद्दल माहिती दिली जाते. सदस्याला मतदानासाठी गैरहजर राहायचं असेल तर त्याला तशी परवानगी देखील दिली जाते. दुसरा असतो 2 लाईन व्हीप. या व्हीपनुसार सदस्यांना सभागृहात हजर राहण्यासाठी सांगितलं जातं, पण यामध्ये मतदानाबद्दल कोणतीही विशेष माहिती दिलेली नसते. यानंतर येतो तो 3 लाईन व्हीप. हा सगळ्यात कडक व्हीप असतो. यामध्ये सदस्यांना हजर राहण्याचे आणि पक्ष आदेशाप्रमाणे मतदान करण्याचे आदेश दिलेले असतात. मतदान कोणाला केलं जातंय हे देखील चेक करण्याचा व्हीपला अधिकार असतो. त्यामुळे पक्षांकडून बऱ्याच वेळा हाच 3 लाईन व्हीप जारी केला जातो. आता एखाद्या आमदारानं व्हीपचं उल्लंघन केलं तर काय होतं? तर त्या सदस्यावर अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते आणि त्याची पक्षातून हकालपट्टी देखील केली जाऊ शकते. मग याला अपवाद काय? तर 2/3पेक्षा जास्त सदस्यांनी म्हणजे आमदार किंवा खासदारांनी पक्षाचा व्हीप विरोधात मतदान केलं तर मात्र व्हीप लागू होत नाही. त्याला पक्षात फूट पडली असं समजलं जातं. आपण व्हीप समजून घेतलाय. आता येऊयात आपल्या आजच्या मूळ प्रकरणाकडे. आज निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी सर्वाधिक काळ चर्चा केली ती म्हणजे पक्ष कोणाचा याबद्दल. असं का? तर पक्ष कोणाचा हे सिद्ध झाल्यावरच व्हीप कोणाचा लागू होणार हे ठरतं. कारण व्हीप लागू करण्याचे अधिकार पक्षप्रमुखांना किंवा त्यांनी अधिकार दिलेल्या व्यक्तीलाच असतात. आता या प्रकरणात राहुल नार्वेकरांनी पक्ष कोणाचा याबद्दल बराच उहापोह केलेला. शिवसेनेची खरी घटना कोणती? त्यानुसार शिवसेना प्रमुख कोण याबद्दल नार्वेकरांनी स्पष्ट केलेलं आहे. शिवसेनेच्या 2018च्या घटनेनुसार उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख होते, शिवसेना प्रमुख नाही. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्या पदावर कोणीही बसणार नाही असं ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार शिवसेनेत पक्षप्रमुख हे दुसरं सर्वोच्च पद ठरवण्यात आलं होतं. 2013 साली पहिल्यांदा आणि 2018 साली दुसऱ्यांदा यासाठी निवडणूक पार पडली असा उद्धव ठाकरे गटाचा दावा आहे. पण शिंदे गटानं 2018 साली शिवसेनेच्या घटनेत केलेल्या या बदलांवर आणि उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे नार्वेकरांनी निकाल देताना 2018ची घटना ग्राह्य धरली नाही. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दल निकाल देताना देखील याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यामुळे निवडणूक आयोगानं देखील निकाल देताना 1999च्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घेतला आणि नार्वेकरांनी निवडणूक आयोगाच्या निकालाचा. यानंतर उद्धव ठाकरेंचा व्हीप लागू होणार नाही हे स्पष्ट झालं होतं. याशिवाय 21 जून 2022 ही तारीख या निकालात सर्वात महत्त्वाची ठरली. 21 जूनला पक्षात फूट पडली आहे हे स्पष्ट झालं होतं. एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेच्या पक्षाचे विधिमंडळातील नेते होते, उद्धव ठाकरेंनी मीटिंग घेऊन एकनाथ शिंदेची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली होती आणि अजय चौधरी यांची गटनेतेपदावर नियुक्ती केली होती. त्यानंतर 21 जूनला उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले पक्षाचे व्हीप सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना पक्षाच्या मीटिंगला हजर राहण्यासाठी व्हीप बजावला होता. पण ते आमदार हजर राहिले नाहीत. पक्षाचा व्हीप पाळला नसल्यानं 24 जूनला या आमदारांना अपात्र करण्यासाठी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे अर्ज करण्यात आला होता. पण त्याआधीच 23 जूनला एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून आणि भरत गोगावले यांची व्हीप म्हणून निवड केली. त्यांच्यासोबत 37 आमदार होते. हीच बाब आज निकाल देताना नार्वेकरांनी अधोरेखित केली. पक्षात फूट पडली आहे हे स्पष्ट झालं होतं आणि विधिमंडळातील बहुमत एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं होतं. तसंच उद्धव ठाकरे यांना पक्षाचे प्रमुख म्हणून कोणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आलंय. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीची परवानगी गरजेची होती हे देखील नार्वेकरांनी आपल्या निकालात सांगितलंय. म्हणून नार्वेकरांनी भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती योग्य ठरवली आणि शिंदेंसोबतचे आमदार अपात्रतेच्या कचाट्यातून वाचले. हे झाले एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार अपात्र ठरण्यापासून कसे वाचले याबद्दल. पण उद्धव ठाकरे यांचे आमदार अपात्र ठरतील हे आपण कधीपासून चर्चा करतोय. मग ते अपात्रतेच्या कचाट्यातून कसे काय वाचले? तर 30 जून 2022ला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नवीन सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी 3 आणि 4 जुलै 2022ला अधिवेशन बोलावलं होतं. 3 जुलै रोजी आधी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार होती. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही गटांनी एकमेकांच्या आमदारांना व्हीप बजावला होता. त्यानंतर भाजपचे आमदार राहुल नार्वेकर अध्यक्ष झाले. त्यानंतर सुरू झाला आमदार अपात्रतेचा संघर्ष.
सुप्रीम कोर्ट मार्गे हा संघर्ष विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये पोहोचला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात व्हीप बजावला होता. भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या 16 पैकी 14 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची नोटीस दिली होती. या याचिकेवर देखील आज निकाल देण्यात आलाय. नार्वेकरांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच हा निकाल दिल्यावर ठाकरे गटाचे आमदार अपात्र होतील हे निश्चित होतं. पण नार्वेकर जसं निकाल वाचत गेले तेव्हा कळालं की उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात शिंदे गटाने केलेली अपात्रतेची याचिका अध्यक्षांनी फेटाळलेली आहे. याला कारण होतं ठाकरे गटाच्या आमदारांना बजावण्यात आलेला व्हीप त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नव्हता. शिंदे गटानं व्हीप बजावताना तो व्हीप प्रत्येक आमदाराला प्रत्यक्ष न बजावता संतोष कदम नावाच्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअप केला होता. सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी संतोष कदमला हजर करण्यात यावं असं सांगितलं होतं, पण शेवटपर्यंत संतोष कदम हा व्यक्ती अध्यक्षांसमोर हजर झाला नाही. त्यामुळे अध्यक्षांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवण्याची शिंदे गटाची याचिका फेटाळली आणि अशा प्रकारे दोन्ही गट अपात्र ठरण्यापासून वाचले. पण हे आमदार कधीपर्यंत सेफ राहणार याबाबत स्पष्टता नाहीये. आता पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानं भरत गोगावले हेच पक्षाचे व्हीप असतील. शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना आता भरत गोगावले यांचा व्हीप लागू होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना देखील त्यांचाच व्हीप मानावा लागणार आहे. तसं केलं नाही तर त्यांच्या विरुद्ध अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या काळात शिंदे गट ठाकरे गटातील आमदारांना अपात्र ठरवणार का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.